गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण ईव्हीएस जी एनसीईआरटी आहे पेपर 1 साठी काळजीपूर्वक समजून घ्या. कारण आता हे शेवटचे दिवस आहेत, यामध्ये एनसीईआरटी वाचणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? आणि ही एनसीईआरटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कुठे भेटेल आणि व्यवस्थित, कारण खूप ठिकाणी अशा काही नोट्स उपलब्ध आहेत का त्यामध्ये छोटे छोटे पॉइंट दिलेले आहेत आणि त्या आधारे जर तुम्ही वाचणार तर नक्की त्याच्यामध्ये फसणार. आपल्याकडे बघा पूर्ण एनसीईआरटी उपलब्ध आहे. पूर्ण एनसीईआरटी आणि ती पण डिटेल मध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा, प्ले स्टोर वर जा, पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्ड मध्ये बॅच पण उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचं सर्व विषयाच्या नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट, म्हणजे तुम्हाला एनसीईआरटीच्या जर नोट्स पाहिजे असतील तर एनसीईआरटी म्हणजे सर्व तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. त्यासाठी काय करायचं, पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण जे घरोके प्रकार, आज एनसीईआरटीचा हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुमच्यासाठी फ्री डेमो म्हणून घेऊन येत आहे. बाकी सर्व तुम्हाला ऍप मध्येच उपलब्ध होईल. बघा आपण वेळ न घेता सुरुवात करूया. आता पहिला प्रकार जो आहे तुम्हाला विचारला जाईल, राजस्थान के घर. बघा याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न आलेला पण आहे. आपण आता काळजीपूर्वक समजून घेऊ. राजस्थान के घर याच्यावर समजून घ्यायचं. एनसीईआरटी पण फक्त पाठांतर करू नका, काळजीपूर्वक समजून घ्या. नाहीतर प्रश्न आला एनसीईआरटी बेसवर, आता उपयोजनात्मक करून देतात. म्हणजे जरी तो एनसीईआरटी प्रश्न आहे तो उपयोजनात्मक करून देतात. आता राजस्थान के घर, पहिलं काय म्हटलं बघा, पहिला पॉइंट, मिट्टी के घर राजस्थान में बहुत कम बारिश होती है और अत्यंत गर्मी पड़ती है, इसलिए या लोक मिट्टी के घरों में रहते. बघा अशा पद्धतीचे घर आहेत. तुम्हाला चित्र, मिट्टी के घर गोल आकार असतात. गोल आकार का, म्हणजे जी वाळू, म्हणजे जी वारा येतो, वारा तो काय जाईल आजूबाजूने निघून जाईल, म्हणजे ते वाळूचे कण पण याला अटकणार नाही. मग इथे तेच म्हटलेले, राजस्थान में बहुत कम बारिश होती है, अत्यंत गर्मी पडती, इसलिए यहाँ के लोग मिट्टी के घरों में राहतात. का बरं असा पण प्रश्न विचारला, मातीच्या घरामध्ये का राहतात, कारण गरमाई असते. कळालं? त्याच्यानंतर मोटी दीवारें, मोटी दीवारें, इन इन घरों की दीवारें बहुत मोटी होती है ताकि बाहर की तेज गर्मी अंदर तक ना आए. मोठी दीवारें क्यों होती है असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तिथे पण उत्तर देता येईल, जी अंदर की म्हणजे बाहेरची जी गर्मी आहे ती अंदर आली नाही पाहिजे. त्याच्यानंतर बघा, दीवारों की पुताई, पुताई म्हणजे आपण पूर्वी काय म्हणायचो, सारवणे. बरोबर आहे का नाही? इन मोठी दीवारों दीवारों की मिट्टी से लिपकर बहुत सुंदर और स्वच्छ बनाया जाता है. जे दीवार आहेत ते कशासाठी आपण काय म्हटलं जातं, मातीपासून लिपकर सुंदर बनाया जाता है. त्याच्यानंतर इथे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, इथे प्रश्न येतो, गोबर का इस्तेमाल, म्हणजे गाई म्हशीचं जे शेण असतं, बरोबर आहे की नाही, गोबर का इस्तेमाल घर के फर्श जमीन, म्हणजे तिकडे काय फर्श जमीन असते, बरोबर की नाही, जमीन और दीवारों को गोबर से लिपा जाता है क्योंकि गोबर मिलने से मिट्टी में कीड़े नहीं लगते. मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल का, मिट्टी में गोबर क्यों मिलाया जाता है, तर एक ऑप्शन दिलं असेल सुंदर दिसण्यासाठी, तर नाही. सगळ्यात महत्वाचं काय असतं, त्याच्यामध्ये किडा लागत नाही, किडा लागत नाही. बघा आता हे घर फार जुने असतील तरी या मातीचं काय होतं, किडे लागत नाही, त्यासाठी ते गोबर मिलाया जाता है. कळालं? त्याच्यानंतर कटेली झाडिया, कटेली झाडिया, घरों की छत कटेली झाड़ियों से बनी होते. मग तुम्हाला विचारलं जाईल घराची जी छत आहे ती कशाची, कटेली झाड़ियों से का बनी होते, तर राजस्थान मध्ये. त्याच्यानंतर नीम और किकर की लकड़ी, कोणती लकड़ी, नीम और किकर की लकड़ी, छत के ढांचे में नीम और किकर की लकड़ी का उपयोग किया जाता है ताकि लकड़ी में कभी कीड़ा ना लगे. बघा दीमक ना लगे. कशाची लकड़ी हे काही विचारलं जात नाही. प्रश्न फक्त तुम्हाला हे, ते गोबर काय त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि राजस्थानमध्ये घरं कशी असतात, तर तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, मोठी दीवार वाली होती है घर, कटेली जे छत असते कटेली झाडी वाली होती, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कळालं? त्याच्यानंतर हा एक पॉइंट बघा, आता राजस्थान म्हटलं तर पाण्याची फार कमी आहे, हे सर्वांना माहित आहे. राजस्थान में टाका बनाने का तरीका, टाका म्हणजे काय, आता जे जुने इकडे जर तुम्ही बघितले ग्रामीण भागामध्ये, टाका म्हणजे काय, डोंगराच्या ठिकाणी जर कुठेतरी पाणी जात असेल, शिरपत असेल, तर ते साठवण्यासाठी टाका बनवायचे, म्हणजे जे मेंढी पाळ असेल, बकऱ्या वाळणारे ते.
मग याच पद्धतीने तर राजस्थानमध्ये काय असेल, जे तुमच्या घरावरचं जे पाणी आहे ते साठवलं जायचं का? कारण जेणेकरून पाण्याची पहिले समस्या आहे, मग त्यासाठी टाका बनवला जायचा. टाका बनवला पहिले तो दगडांपासून बनवला जात होता, तर आता इथे बघा हा टाका आहे. हा टाका आहे म्हणजे काय, इथे काय करायचे, घरात जे पाणी असेल ते काय साठवलं जात होतं त्या टाकामध्ये. कळालं? मग आता हे कशासाठी बनवलं जात होतं, कारण तिथे पाण्याची कमतरता असते. आंगन में गड्ढा, हाँ, आंगन में हाँ, गड्ढा घर के आंगन के नीचे एक गहरा गड्ढा खोदा जाता है। पक्की कोटिंग पानी से सिराव को रोकने के लिए गड्ढे के अंदर अंदर पत्थर चूने और सीमेंट से पक्का किया जाता है। ये बघितलं, ढल ढलवा छते, घर के छते ढलना वाला बनाया जाता है, जिसमें बारिश का पानी आसानी से बह जाए, म्हणजे खाली येत जाईल. आणि पाइप कनेक्शन छत के पानी को पाइप के जरिए सीधे भूमिगत टाकों में छोड़ा जाता है. और छत काय म्हटलंय, छतने या जाली पाइप के मुख तक जाली लगाई जाती है, क्योंकि छत का कचरा अंदर ना जाए. म्हणजे अशा पद्धतीने पाणी साठवण्यासाठी राजस्थानमध्ये उपक्रम केलेला होता. बघा म्हणजे किती बारीक माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सर्व नोट्स मध्ये अशी माहिती असते का, तर अजिबात नाही. कळालं? हा एक पहिला झाला. त्याच्यानंतर घर के प्रकार. आता घर के प्रकार तुम्ही आसाम बघितलाय, आसाम. आता हा हा कुठला आहे, आसाम मधला आहे. आता आसामवर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. असम, आपण आसामच म्हणतो. आता बघा, असम, असम के घर के प्रकार म्हणजे इथे त्या संदर्भात कशा पद्धतीचे घर असतात, पहिले घर बघून घ्या, कारण घर बघायला फार महत्व आहे. बघितलं घर, आवडलं, राहायला जायचं नाहीये तिकडे, फक्त पेपरापुरतं मर्यादित ठेवा. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. काहींना जर पाहिजे असेल नोट्स वगैरे, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पीएससी अकॅडमी. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा. बघा घर बघितलं. आता आसाम मध्ये काय असतं बघा, अत्यंत वर्षा असम में बहुत भारी बारिश होती है और बाढ़ आती है, इसलिए घरों को ऊंचा बनाया जाता है. मग आता तुम्ही काही एखादा म्हणेल का सर असं घर का बरं बांधलं, तर सगळ्यात महत्वाचं काय, पाणी जास्त होतो त्याच्यासाठी घर उंच बनवतात. दुसरा पॉइंट, 10 से 12 फीट ऊंचाई. बघा फसवण्यासाठी तुम्हाला 20-25 देतील, पण इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, 10 से 12 फीट की ऊंचाई, बाढ़ का पानी घर घर में ना घुसे इसलिए जमीन से 10 या 12 फीट, म्हणजे तिथे मीटर जर विचारलं तर 3.5 किंवा 3 मीटर, असं तुम्हाला तिथे फसवण्यासाठी उंचे होते. कळालं? म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी 20-25 पण देतील. कळालं? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बांस के मजबूत खंबे, खंबे कशाचे, बांस, बांबू. इन घरों को बहुत ही मजबूत खंभों पर टिका कर खड़ा किया जाता है. हा एक पॉइंट. लकड़ी के भीतर बनावट, लकड़ी म्हणजे मध्ये काय असते, लाकडाचा वापर केला जातो. इन घरों के फर्श, दीवारें और अंदर का पूरा ढांचा लकड़ी और बांस से बना जाता है. मग तुम्हाला फसवण्यासाठी देतील, असम में जो घर बनते हैं उसका ढांचा सीमेंट की ईटों से बनाया जाता है, पत्थरों से बनाया जाता है. तर अजिबात नाही, म्हणजे हे वाचलं असेल तर कळेल. त्याच्यानंतर ढालू छत. ढालू म्हणजे काय, असं पाणी येण्यासाठी, नित आपण काय म्हणतो खाली येण्यासाठी लवकर. तेज बारिश का पानी छत या छत में जमा ना हो और आसानी से नीचे बह जाए, इसलिए छत ढालू होती है. झालं. हटणे वाली सीडी. हटणे वाली सीडी म्हणजे काय, एकदा माणूस वर चढला तर ती काढून घ्यायची का, म्हणजे उद्या काही त्याच्यावर जर चढलं वगैरे, ती हटणे वाली सीडी का उपयोग किया जाता है, तो आसाम मध्ये हटने वाली सीढ़ी, घर में चढ़ने के लिए बांस की सीढ़ी का उपयोग होता है, जिसे सुरक्षा के लिए रात में हटा दिया जाता है. कळालं? हटने वाली सीढ़ी. कळालं? समजला तुम्हाला असं. त्याच्यानंतर इग्नू माहित आहे, आता इग्नू ऐकलं असेल तुम्ही, इग्नू हा शब्द. बर्फाचे घर ऐकलंय ना, बर्फाचे घर, पहिले घर बघून घ्या, घर बघायला फार किंमत आहे. बघितलं इग्नू, बर्फाचं घर, सोपं, बर्फाचं घर. आता हे कुठे असतं, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, काळजीपूर्वक आपण समजून घेऊ. कळालं? बर्फाचे घर, जायचं नाही आपल्याला तिकडे. एनसीआरटी बघा किती डिटेल मध्ये घेतलेली आहे, वरवर एनसीआरटी नाहीये. निर्माण, सामग्री. आता सामग्री कशापासून, इग्नू पूरी तरह से बर्फ से बड़े और कटे टुकड़ों को, जे ब्लॉक असतात, को एक के ऊपर एक रखकर बनाया जाता है. मग तुम्हाला विचार कशा पद्धतीने बनवलं जातं, तर बघा काय केलं जातं, जे बर्फाचे जे तुकडे असतात एकावर एक ठेवून बनवले जातात. तुम्हाला फसवण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मध्ये बांस का उपयोग किया जाता है, पत्थरों का इस्तेमाल किया जाता है, म्हणजे अशा काही पण देतील, पण तुम्ही लक्षात ठेवायचं इथे बर्फाचेच तुकडे वापरले जातात.
आकार, आकार ये घर घर में गुंबद के आकार के होते हैं. बघा मी इथे तुम्ही चित्रामध्ये बघितलंय कशा पद्धतीचे आहेत. त्याच्यानंतर बनाने वाले लोग ध्रुवीय क्षेत्र में अल्ट्राटिक जे आहे, रहने वाले स्थानीय लोग जिन्हें इस्कमो इस्कमो या यूनिट कहा जाता है, इन घरों का निर्माण करते. एवढं काही डिटेल विचारलं जात नाही आजपर्यंत, तर असं विचारलंच नाही. छोटा प्रवेशद्वार, प्रवेशद्वार कसा असतं छोटा, मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील, सर्व माहिती देतील याच्या संदर्भात आणि एक ऑप्शन देतील प्रवेशद्वार बडा होता है. तर नाही, हे सुद्धा आपण वाचलेलं पाहिजे. इग्नू का प्रवेशद्वार दरवाजा बहुत छोटा और एक सुरंग जैसा होता है. ऐसा इसलिए किया जाता है कि ताकि बाहर की बर्फीली और थंडी हवा सीधे घर के अंदर ना आए, यासाठी छोटा दरवाजा बनवला जातो. त्याच्यानंतर अंदर की गर्मी, हालांकि ये बर्फ बर्फ से बनते हैं, फिर भी इग्नू के अंदर का हिस्सा काफी गर्म होता है. बर्फ ब्लॉकों के बीच फंसी हवा फंसी हवा अंदर की प्राकृतिक गर्मी को दिए गए गर्मी को बाहर जाने से रोकते. म्हणजे मध्ये जी गरम याच्यामध्ये जी गरम हवा निर्माण झालेली ती रोखते का, कारण आजूबाजू हे पॅक असल्यामुळे. बघा हा एक पॉइंट काळजीपूर्वक समजून घ्यायचे, याच्यावरच तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो. कळालं इग्नू? जायचं असेल तर बघा सीटेट परीक्षा झाल्यानंतर असं घर बांधून घ्या. त्याच्यानंतर मनाली, मनाली के घर, मनाली मुलगी नाही मनाली. आता पहिले घर बघून घ्या. मनाली के घर कसे आहेत बघा, वरती बर्फ आहे, ते बर्फ असे का बांधलेले असतात जेणेकरून बर्फ जरी पडला तो खाली यायला पाहिजे, नाहीतर सर मग असं का बांधलं, तिथे पण बघूया. आता मनाली के घर, आता माहिती बघू. मनाली के घर, भौगोलिक स्थिती, मनाली एक पहाडी इलाका आहे, डोंगराळ भाग आहे. असा डायरेक्ट प्रश्न विचारला, मनाली कसा इलाका आहे, तर पहाडी इलाका है. मौसम या बहुत अधिक बारिश होती है और बर्फ भी पड़ती है. कळालं, काय पडते, बर्फ भी पडते, बहुत अधिक बारिश होते. छत की बनावट बघा इथे, बघा इथे, इकडे नाही समजत असेल तर इकडे पण दिलेले तुम्हाला. यहाँ के घरों की छत ढालू होती है ताकि बर्फ और पानी आसानी से नीचे गिरे. छत ढालू क्यों होती है, मनाली की छतें ढालू क्यों होती है, पापड़ सुखाने के लिए क्या, तर नाही, तर कशासाठी असतात, जो बर्फ आहे तो लवकर किंवा पाणी ते लवकर खाली येण्यासाठी. सामग्री, ये घर पत्थर और लकड़ी से बने होते. बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, जर तुम्हाला इथे दिलं बांस के खंभों पर मनाली के घर बने होते, तरी तुम्ही करून आले हा बरोबर आहे, तर तुम्ही 0 मार्क घेणार. काय उपयोग आहे, सामग्री काय आहे, प्रत्येक घर बांधण्यासाठी सामग्री काय लागते यांनी दिले. इथे कशाचा वापर होते, पत्थर और लकड़ी से बने होते मनाली के घर. कळालं? त्याच्यानंतर लेह लद्दाख के घरों की मुख्य विशेषता. आता लेह लद्दाखचे जे घर आहेत ते आपण बघणार आहोत. घर पहिले बघून घ्या. लेह लद्दाख के डबल मजली असतात, ते डबल मजली घर असतात लेह लद्दाख. काळजीपूर्वक समजून घेऊ, एक एक पॉइंट महत्वाचा आहे. आणि एनसीईआरटी मध्ये तुम्ही कुठेही नोट्स मध्ये एवढी डिटेल नाहीये, तुम्हाला पहिले सांगतो एवढी डिटेल अजिबात दिलेली नाहीये, एवढी डिटेल मी इथे घेतलेली आहे. एकदम योग्य पूर्ण एनसीईआरटी. कारण तुम्हाला एवढं ऐकलं असेल का नवीन एनसीईआरटी लागू झालेले माहित आहे सर्वांना, जुनी एनसीईआरटी पण आहे. तो नवीन मध्ये जो बदल झालेला आहे तो बदल सुद्धा मी इथे आणलेला आहे, तुम्हाला पहिले सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणणार सर पूर्वीच्या पुस्तकामध्ये छोटी माहिती होती, आता मी ही माहिती दोघं पुस्तकांमधून एकत्र केलेली आहे. कळालं? ते डायरेक्ट असं सापडल्यावर शोधत म्हणजे सापडत नाही, ती तर दोघं पुस्तकांचा आधार घेऊन ही माहिती केलेली. बघा आता आपण समजून घेऊ 2 मंजली मकान. आता लेह लद्दाखचे जे घर आहेत सगळ्यात पहिली विशेषता काय, लेह लद्दाख के घरों 2 मंजली मकान, या घर या काय म्हटले बघा, याके घर पत्थरों को काटकर ऊपर एक रखकर बनाए जाते. पत्थरों को काटकर म्हणजे काय, आपण दगडाला कापून एकमेकावर एक रचलं जातं, बनाए जाते हे. घर 2 मंजिला होते, असा प्रश्न विचारला जाईल. निचली मंजिल, आता मग खालच्या मजल्या कशासाठी हे पण माहित पाहिजे ना. निचली मंजिल पर कोई खिडकी नाही होती, असा प्रश्न डायरेक्ट विचारला गेला एक वेळा. निचली मजली पर मंजिल असते म्हणजे तळभाग असतो, कोई खिड़की नहीं होती, इस मंजिल का उपयोग जानवरों को रखने और जरूरी सामान का स्टॉक भंडार करने के लिए किया जाता है. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, निचली मंजिल में कोई खिडकी नहीं होती आणि फसवण्यासाठी काय दिले असेल, बहुत सी खिडकियां होती. जर तुम्ही वाचलं नसेल तर फसले.
कळालं? ऊपरी इमारत, आता ऊपरी इमारत, परिवार के लोग ऊपरी मंजिल पर रहते हैं, अत्यधिक ठंड के दिनों में पूरा परिवार नीचे की मंजिल पर जानवरों के साथ रहने आता है. बघा आता काय म्हटलंय बघा, अशीच विशेषता तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल. हे समजा हे 4 ऑप्शन आलेले आहेत बघा. पहिलं, दुसरं, तिसरं आणि एक चौथा ऑप्शन चुकीचं देतील. इथे बघा काय म्हटलं, जे उपरी मंजिल राहते तिथे परिवार राहतो, पण थंडीच्या दिवसामध्ये पण तो परिवार कुठे येतो, खाली येतो जिथे प्राणी राहतात. कळालं? म्हणजे या पद्धतीचं. कळालं? आता हे सपाट छते, छते कशी असतात, सपाट असतात. यहाँ की छतें पूरी तरह से सपाट होती है, इन्हें मजबूत बनाने के लिए पेड़ों के मोटे तने, पेड़ों के मोठे तने का उपयोग किया जाता है. मोठे तने म्हणजे काय, मोठ्या आकाराचे असतात बघा. इथे आता जे छत असते बघा, इथे दाखवले बघा काही. पेड़ों के तने म्हणजे मोठे मोठे झाडाचे जे पेड़ों के तने असतात बघा, हे इथे वापरलेले. मग आता तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील माहितीये का, सीटीएट काय नवीन कुठून काहीच आणत नाही. बघा आता समजा हे 4 ऑप्शन आहेत. हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे आणि चौथं आहे आणि प्रश्न दिला, लेह लद्दाख के घरों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. काय दिलं, कोणचा कथन गलत आहे. आता समजा पहिलं दिलं, दुसरं दिलं, चौथं आणि याच्यामध्ये काय सांगितलं होतं, या की छते पूरी तरह से सपाट होती है. सपाटच्या जागेवर काय करून देतील, ढालू होती है. समजा इथे त्यांनी सपाट हा शब्द काढून टाकला आणि ढालू, ढालू छत म्हणजे काय, आपण बघितलं मागे ढालू छत. एक ऑप्शन म्हणजे काय, एक शब्द बदलला, हे निगेटिव्ह झालं का नाही, झालं का नाही निगेटिव्ह, हेच तुमचं उत्तर आहे. मग आता मला सांगा, एनसीईआरटी समजून घ्यायचं आणि उपयोजनात्मक प्रश्न कसा बनवतील बघा. जयश्री कहती है, कुठलं तरी नाव टाकून देतात. जयश्री कहती है मैं ऐसी जगह रहती हूँ जहाँ हम घर बनाने के लिए पेड़ों के मोटे तनों का इस्तेमाल करते हैं और हमारे घर 2 मंजिला होती है. वह कहाँ से संबंधित है, वो कहाँ से संबंधित है, लेह लद्दाख से संबंधित आहे. आणि वाचलत नसेल तर आम्हालाच माहित नाही कुठे संबंधित आहे. कळालं? म्हणजे अध्यापन शास्त्रावर असा प्रश्न बनतो. त्याच्यानंतर इथे बघा काही पॉइंट घेतलेले मी त्या संदर्भात. लेह लद्दाख के घरों की मुख्य विशेषता है, छतों का उपयोग गर्मी गर्मी मौसम लोगों को छत पर लाल मिर्च म्हणजे सीताफल, मक्का और धान जैसी फसलें को सुखाने के लिए किया जाता है. आता छत कशी आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, सपाट आहे. मग सपाटमुळे तिथे पापड घाला, सीताफळ घाला, काही वाळात घाला, त्यासाठी उपयोगा होईल. पण जे मनालीला चालेल का, तर नाही. पापड चालतील का मनालीला, तर अजिबात नाही. दीवार और फर्श, दीवारों पर मिट्टी और चुने की मोठी परत. आता बघा दीवार जी असतात ती कशाचे बनवले, हे पहिले लक्षात घ्या. इथे पण तुम्हाला फसवलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्या. काय, दीवारों पर मिट्टी चुने और मोटी परत की चढ़ाई जाती है जो संकुलेशन का काम करती है. घर में फर्श और छत लकड़ी से बने होते हैं जो ठंड से बचाते हैं. कळाला हा पॉइंट. पुढचे इकडचे पॉइंट बघून घ्या, मग म्हणजे मी तुम्हाला सांगतो. चांगपा जनजाती बघितलंय तुम्ही, आपलं पश्मिना शाल तुम्ही बॅच मध्ये बघणार सर्व काही. लद्दाख के बहुत बहुत इलाकों में चंगथांग में रहने वाले चंगपा जनजाति के घरों एनसीईआरटी में शामिल किया गया है. आता कोणते, रेनबो. चांगपा लोग बड़े त्रिकोण के टेको में रहते हैं जिन्हें रेनबो कहा जाता है. सामग्री काय आहे ते बनवण्यासाठी, रेनबो बनवण्यासाठी. हे टेक या याक के बालो, याक म्हणजे बघा एक ते आपण काय म्हणतो, एक म्हशी सारखंच असतं आणि मोठे मोठे त्याला केस असतात. चित्र असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवेल. बालों की पट्टियों से बनते हैं, बहुत मजबूत और गर्म होते हैं. लेखा, लेखा काय म्हणायचं, लेखा म्हणजे पोरगी नाहीये. लेखा म्हणजे काय, रेनबो टंड के पास पत्थरों से बनी एक जगह होती है जहां अपनी भेड़ बकरियों को रखते हैं, इसे लेखा कहा जाता है. आता कळालं, रेनबो म्हणजे काय, रेनबो मध्ये कोण असतं, माणसं. कोण असतात, माणसं. माणसं माणसं कळेल ना, माणसं असतात कशामध्ये, रेनबो मध्ये. आणि लेखामध्ये काय असतं, रेनबो के टेंट के पास पत्थरों से बनी एक जगह होती है जहां अपनी भेड़ बकरियों को रखते, इसे लेखा. मग तुम्हाला भेड़ बकरिया जिथे ठेवल्या जातात त्याला काय म्हटलं जाईल, भेड़ बकरिया रखी जाती उसे क्या कहते, लेखा कहते. क्या कहते, लेखा कहते. बनाला प्रश्न. चला पुढे.
त्याच्यानंतर अन्य विशेषता काय बघा, अन्य विशेषता मी थोडी वाचून दाखवतो तुम्हाला. मजबूत निर्माण, मोटे पत्थर और लकड़ी से बने, मजबूत होते और तेज हवा या थंड से सहन कर सकते, कारण घर तसे बनवले जातात. थंड से संरक्षण, मोठी दीवारे, छोटी खिडकियां, मोठी दीवारें, खिडकियां कशी छोटी खिडकियां असतात, छोटी खिडकियां और लकड़ी से छते घरों के अंदर से गर्मी रखती है और ठंड से बचाती है. ही विशेषता अजून. इथे बघा धूप का अधिक उपयोग, धूप का अधिक उपयोग म्हणजे काय, लद्दाख में धूप बहुत तेजी से होती है, इसलिए घरों घरों की बनावट ऐसी होती है, अधिक से अधिक धूप के लाभ मिले, पापड वाळवण्यासाठी. हा, ते ते लाभ मिळण्यासाठी ती घराची रचना तशी केली. स्थानीय सामग्री, आता स्थानीय सामग्री कशापासून बनवली जाते याच्यावर तुम्हाला प्रश्न. घर बनाने में पत्थर मिट्टी लकड़ी, घर बनवण्यासाठी काय काय वापरलं जातं बघा, पत्थर मिट्टी लकड़ी और चूने जैसी स्थानिक सामग्री का इस्तेमाल किया जाता है, जो पर्यावरण अनुकूल और टिकाऊ होती है. कळालं. मग आता हे बनवण्यासाठी काय केलं जाईल, बांबू आणले जातात का, तर अजिबात नाही. जे वापरलं जातं त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर श्रीनगर दिसतंय ना, श्रीनगर के घर, पहिले घर बघून घ्या. श्रीनगर के घर कसे बघा, श्रीनगर के घर अशा पद्धतीचे घर असतात. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. श्रीनगर के घर, आता आपण समजून घेऊ. घर बघितले, चित्र पण दिलेले, तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्या. श्रीनगर के घर बघा कशी डिटेल दिली बारीक बारीक. हाउस बोट, सगळ्यात पहिले काय होतं, हाउस बोट काय म्हणते बघा, श्रीनगर में आने वाले पर्यटकों के लिए एक नाव मुख्य आकर्षित होती है, लगभग 80 फीट लंबी और 8 से 9 फीट चौड़ी होती है. आता श्रीनगर मध्ये हाऊस बोट संदर्भात जर तुम्हाला विशेषता विचारली तर ही विशेषता 80 फूट लंबी आणि 8 ते 9 फीट आडवी आडवी असते, बरोबर आहे ना, होतीये. कळालं, ही हाऊस बोट आहे. कळालं. त्याच्यानंतर डोंगा, याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल. डोंगा, डल झील कुठे असते असा प्रश्न विचारले, डोंगा का होती है डल झील. डल झील और झेलम नदी में तैरने वाली इन नावों में स्थानीय परिवार रहते हैं. स्थानीय परिवार म्हणजे डायरेक्ट राहण्यासाठी तिथे परिवारच राहतात. रहती है या अंदर से अलग अलग कमरों वाले एक सामान्य घर की तरह होते हैं. डोंगा म्हणजे काय, एक घरासारखं असतं, तिथले स्थानिक लोक त्याच्यामध्ये राहतात. कळालं. तिचा आकार वगैरे सगळं वाचून घ्या. त्याच्यानंतर खतमबंद, खतमबंद काय आहे, खतमबंद हे आपण काळजीपूर्वक बघू. हाउस बोट बघा, हाउस बोट और कुछ बड़े घरों की छतें पर लकड़ी की सुंदर नकाशी कोरीव काम, सुंदर नकाशे कोरीव काम, इस डिझाइन को खतमबंद, खतमबंद कहा जाता है. म्हणजे हाऊस बोट असेल त्याच्यावर जी डिझाइन केलेली आहे, काय केलेली, ही जी डिझाइन केलेली आहे, ही जी डिझाइन आहे त्याला खतमबंद कहा जाता है. जिसका पॅटर्न जिक्सॉ पझल जैसा दिखता है. जिक्सॉ पझल तुम्ही बघितलं असेल, काय काय तुकडे तुकडे असतात आणि ते तसे जोडलेले आहेत, ते काय आहेत एकमेकाशी जोडलेले आहेत त्याला, म्हणून काय मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, जिक्सॉ पझल जैसा दिखता है. काय दिसतं जिक्सॉ पझल सारखा, हाऊस बोट दिसते का, डोंगा दिसतो का, काय दिसते, खतमबंद जे असतं, खतमबंद जे आहे ते काय असतं, जिक्सॉ सारखं दिसतं. प्रश्न बनला. त्याच्यानंतर डब खिडकी बघा, काय म्हटलंय डब खिडकी. आता डब खिडकी काय हे आपण समजून घेऊ. डब खिडकी, काश्मीर के पुराने घरों में एक विशेष खिड़की होती है. डब खिड़की म्हणजे काय, काश्मीर के पुराने घरों में एक विशेष खिड़की होती है जो दीवारों से बाहर की ओर निकलती है. दीवारों की बाहर की ओर निकलती. बघा ही खिडकी बघून घ्या, दिसतंय का, काय लावा, बघितलं, होती है, इस पर सुंदर नक्शिया होती है, या बैठकर बाहर देखना बहुत अच्छा लगता है. मग तुम्हाला इथे काय होतंय बघा, इथे फसवतील काय समजून घ्या. आता तुम्हाला काय दिलेले, काश्मीरचे जे घर आहेत, पुराने घरों में एक विशेष खिड़की होती है जो दीवारों की बाहर की ओर निकलती है. काय सांगितलं, बाहर की ओर निकलती है. फसवण्यासाठी काय देतील, अंदर की ओर निकलती है. समजा अंदर दिलं, अंदर बंदर काय करून दिलं तरी तुमचा मार्क गेला का नाही. म्हणजे काळजीपूर्वक एनसीईआरटी कशी वाचावी लागते हे तुम्हाला आता मी सांगितलंय. होती है या बैठकर बाहर देखना, तुम्हाला फसवण्यासाठी अंदर देखना बहुत अच्छा लगता है. कळालं एनसीईआरटी कशी असते बघा, किती डिटेल दिलेले आहे. त्याच्यानंतर हे पॉइंट बघा, आता तुम्हाला ते याक पण आला बघा, म्हणजे हा पण समजून जाईल तुम्हाला. आता हे तर तुम्ही बघितलंय लद्दाखचे ते स्थानीय घर, लद्दाख के घर. आपण आता श्रीनगरचे बघितले, आता लद्दाख के घर. हा, लद्दाख काश्मीरचाच तो भाग आहे.
त्याच्यानंतर मेहरबा. मेहरबा काय म्हणते बघा, आता मेहरबा संदर्भात पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पुराने घरों के दरवाजे और खिड़कियों पर मजबूत मेहरबा कमानी बनी होती है जिसे मेहरबा कहा जाता है. म्हणजे जे लद्दाखचे जे घर असतात, आपण कमान म्हणतो बघा, आपण कमान म्हणतो, इथे कमान दिलेली बघा, ही कमानला काय म्हटलं जाईल, मेहरबा कमानी म्हटलं जातं. मेहरबा मेहरबा मेहरब किंवा मेहरबा किंवा मेहरदार अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल. मेहराब इथे काय म्हटलं, मेहराब किंवा मेहरबा अशा पद्धतीचं तुम्हाला विचारलं जाईल. तर हे काय आहे, एक प्रकारची एक आपण काय म्हणतो कमान आहे आणि या कमानीला ते नाव दिलेले. गाव के घर, तिथे गाव के घर. काश्मीर के गाव में पत्थरों को काटकर, बघा काश्मीर के गाव में पत्थरों को काटकर एक के ऊपर एक रखा जाता है. उन मिट्टी को लेप लगाया जाता है, मिट्टी का लेप लगाया जाता है. इन घरों में लकड़ी का भी इस्तेमाल होता है. इनकी छतें दलवा दलवा होती है. बघा म्हणजे थोडे उतरते कशामध्ये, लद्दाख के घर. ये घर, आता हे बघितलं आपण रेनबो, पुढे चर्चा केलेली होती. रेनबो लद्दाख के पहाड़ी इलाकों में रहने वाली चंगपा जनजाति एक विशेष प्रकार का बड़ा त्रिकोणी तंबू आहे. त्रिकोणी तंबू, हा स्तंभ असा असतो का ज्या पद्धतीने आपलं एकदम मोठा हवेली असते बघा, हवेली, त्या हवेली एवढी सुद्धा जागा व्यापतो बरं का. नाहीतर मग तुम्ही म्हणणार सर एवढ्या एवढ्यामध्ये काय लोक असतील, तो एक हवेली सारखा सुद्धा त्यांनी बनवला जातो. कशासाठी, हवेली एवढा सुद्धा हा तंबू बनवला जातो. त्रिकोणी तंबू आहे. त्याच्यानंतर हा भाऊ तुम्हाला पाहिजे होता का नेमका हा काय, थोडा चित्र दाखवून देतो. कळालं. ये किससे बनता है, इस तंबू को बनाने के लिए याक के बालों का इस्तेमाल किया जाता है. चांगपा लोग याक के बालों को काटकर उनकी पट्टियां बनाते हैं और उनमें आपस में सिलकर एक मजबूत कपडा तयार करते. आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल का जे रेनबो बनवले जातात यासाठी कोणत्या प्राण्याची केस वापरले जातात. मग तुम्हाला फसवण्यासाठी पश्मिना बकरी देतील, खरगोश देतील, वेगवेगळे देतील, भेड देतील, पण कशासाठी, जो याक आहे याचे केस तिथे वापरले जातात. कळालं. म्हणजे अशा पद्धतीची ही एनसीईआरटी कशी वाटली, पूर्ण डिटेल मध्ये आहे आणि एकदम भाषेची मांडणी बघा, भाषेची मांडणी बघा कशी दिलेली आहे. नाहीतर पुस्तकामध्ये काही किचकट मुद्दे दिलेले आहेत. एनसीईआरटी कशी वाटली, पूर्ण एनसीईआरटी तुम्हाला उपलब्ध आहे, पूर्ण एनसीईआरटी तुम्हाला उपलब्ध आहे बॅच मध्ये. त्यामुळे काय करा, लवकरात लवकर, अजून पण वेळ गेली नाही, बॅच जॉईन करा. काही अडचण असेल तुम्ही कॉल करा, कॉल केल्यानंतर तुम्हाला सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. बघा आता पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, ज्यांना जॉईन करायचे असेल किंवा दोघं पेपर ज्यांना जॉईन करायचे असेल, दोघं पेपर तुम्हाला फक्त 700 रुपयामध्ये उपलब्ध आहे. दोघं पेपर 700 रुपयामध्ये. आणि पेपर एकच घ्यायचा असेल, पेपर एकच घ्यायचा असेल तर 600 रुपयामध्ये उपलब्ध आहे. दोघं पेपर 700 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. चालेल, लवकरात लवकर व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबाबत नक्की कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चालेल, आता हे बाकीचे जे टॉपिक तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध होऊन जातील.